Now let's see hypermetropia. Now in this hypermetropia, इथे जवळचं दिसत नाही तर इथे काय होऊन राहिलं, दूरचं जवळचं, सॉरी इथे जवळचं दिसतं तर इथे काय होऊन राहिलं, दूरचं क्लिअर दिसतं. दॅट मीन्स द डिफेक्ट इन विच ह्युमन आय कॅन सी फार अवे ऑब्जेक्ट, दूरचं. आता मी माझं हे कोणता पॉईंट निवडलेला पहिला, ही कॅन ऑब्झर्व फार अवे ऑब्जेक्ट बट अनेबल टू सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. जवळचं पाहू शकत नाही, क्लिअरली पाहू शकत नाही, जवळचं पाहू शकत नाही असा त्याचा अर्थ नाही होत. ही कॅन सी फार अवे ऑब्जेक्ट्स क्लिअरली बट अनेबल टू सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. दॅट इज कॉल्ड द हायपरमेट्रोपिया और फार साइटेडनेस, दूरचं क्लिअरली पाहू शकतो. नाव व्हॉट आर द रिझन्स, का बरं हा दूरचं क्लिअरली पाहू शकतो परंतु जवळचं नाही पाहू शकत. मग जवळचं त्याला जर पाहायचं असेल तर त्याचं मिनिमम डिस्टन्स जे आहे 25 सेंटीमीटर, हे 25 सेंटीमीटरवरनं राहता दूर गेलं असेल. मग अशी जेव्हा दूरचं पाहायचं होतं तेव्हा ते जवळ आलं होतं फार पॉईंट, हा नियर पॉईंट कसा गेला असेल, दूर गेला असेल. Therefore, second point, why this defect is arise, because its near point, इथे काय होता, फार पॉइंट होता तो, नियर पॉइंट इज शिफ्टेड फर्दर अवे, दूर गेला असेल. ऑल्सो एट द सेम टाइम हियर इमेज इज फॉर्म बिहाइंड द रेटिना. हा जो रेटिना आहे, रेटिनावर बघा ते कॉन्व्हर्ज न होता इथे याला म्हणतात बिहाइंड द रेटिना. इमेज इज फॉर्म बिहाइंड द रेटिना. नाउ व्हॉट आर द रिझन्स, मग याचे रिझन्स काय आहे. जर अशा पद्धतीने जवळचं तो क्लिअरली पाहू शकत नाही आहे, दूरचं पाहू शकतो, म्हणजेच याचा अर्थ त्याचा नियर पॉईंट जो आहे तो दूर गेलेला आहे, म्हणून तो जवळचं पाहू शकत नाही. जो जवळचा नियर पॉईंट जो आहे तो कसा गेलेला आहे, दूर गेलेला आहे. and image is formed behind the retina. Now what are the reasons here, जसा हा बॉल इथे इलॉंगेटेड झालेला आहे, इथे तो फ्लॅट झालेला आहे, चपकलेला आहे. हा बघा मी इथे फ्लॅट काढला, असं हा असा गोल काढला होता पण इथे असं चपकलेला काढलेला. दॅट मीन्स बिकॉज ऑफ द फ्लॅटनिंग ऑफ द आयबॉल काय झालेला आहे, फ्लॅट झालेला आहे. बिकॉज ऑफ दिस फ्लॅटनिंग ऑफ द आयबॉल, डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रेटिना डिक्रीजेस. यांच्यामधला डिस्टन्स काय झालेला, डिक्रीज झाले. यांच्यामधला डिस्टन्स काय होतं, वाढलं होतं. डिस्टन्स बिटवीन दिस रेटिना अँड लेन्स डिक्रीजेस अँड देअरफॉर इमेज इज फॉर्म बिहाइंड द रेटिना. सेकंड पॉइंट, जसं इथे इन्क्रीज झाला होता कर्वेचर ऑफ धिस कॉर्निया अँड लेन्स, इथे इन्क्रीज झाला होता, इथे डिक्रीज. They are decreases and therefore converging power is less. हे जे आहेत हे असे सरळ त्यांनी कॉन्व्हर्ज होऊन बरोबर रेटिनावर न येता ते जास्त कॉन्व्हर्ज व्हायला पाहिजे, तर कमी होऊन राहिले. दॅट मीन्स हिअर कॉन्व्हर्जिंग पॉवर इज लेस. दीज आर द टू रिझन्स. आयबॉल फ्लॅट झालेला आहे आणि कॉन्व्हर्जिंग पॉवर लेन्सचा कसा झालेला आहे, कमी झालेला आहे. का बरं कमी झालेला आहे, कारण कर्वेचर कॉर्नियाचा आणि लेन्सचा कर्वेचर कसा झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे इथे इन्क्रीज, इथे डिक्रीज, इथे लार्ज, इथे लेस, एवढं लक्षात ठेवा. नाव हाऊ विल यू, कॉन्व्हर्जिंग पॉवर लेस झाला म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवावं लागेल. मग त्याचा मग वाढवतं कोणतं, कॉन्व्हर्जिंग लेन्स वाढवेल. मग कॉन्व्हर्जिंग लेन्स कोण आहे, तर कॉन्व्हेक्स लेन्स इज कॉन्व्हर्जिंग. हाऊ विल यू करेक्ट धिस डिफेक्ट. आता याच्यानंतर येतं डिफेक्ट. कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज टू करेक्ट धिस डिफेक्ट. नाव आता बघा जवळचं दिसत नाही तर पहिल्यांदा हे जे आहे याचा फर्स्ट ऑफ ऑल द रेज विच आर कमिंग फ्रॉम द नियर बाय ऑब्जेक्ट दे आर कॉन्व्हर्स बाय धिस कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे जो चष्मा लावतो त्या चष्म्यामध्ये जे कॉन्व्हेक्स लेन्स राहतील दे कॉन्व्हर्स फर्स्ट ऑफ ऑल. अगेन द रेज विच आर कॉन्व्हर्स बाय spectacle they get converse again converse. मग अशीचे या डायग्राम मध्ये बघा इथे टाकल्यानंतर असे दोर पसरल्यासारखे दाखवले आहे, परंतु इथे बघा इथपर्यंत आल्यानंतर असे जवळ आलेले.
Here again they are converged by this lens and image is formed on retina. That means they get converged like this. Here diverging lens is used, here converging lens is used, because converging power is less and therefore converging lens is used. Now what is the focal length of convex lens? It is positive and therefore the spectacle which we use have power positive. म्हणून तुम्ही चष्मा बनवायला जाल आणि तुम्हाला जवळचं दिसत नसेल तर तुम्हाला कोणता नंबर देतात ते पॉझिटिव्ह. तर आता याच्यामध्ये जे मी पॉईंट्स दिलेले आहेत ते बरोबर डिफरन्समध्ये. आता याचा डिफरन्सही येऊ शकतो. हायपरमेट्रोपियाचाही प्रश्न त्याच पद्धतीने येऊ शकतो, डायग्राममध्ये करेक्शन किंवा मग रिकाम्या जागा किंवा ॲक्टिव्हिटीचा प्रश्न येऊ शकतो किंवा डिफरन्स येऊ शकतो. डिफरन्समध्ये पहिल्यांदा याचे डेफिनेशन, याचे डेफिनेशन. Image is formed in front of retina, image is formed behind the retina. Here converging power is large, here converging power is less. Here eyeball is elongated, here eyeball is flattened. Here remedy concave lens is used, here convex lens is used to correct this defect. Curvature increases, curvature of eye lens and cornea is increases, here curvature of eye lens and cornea is decreases. तर या पद्धतीने here far point is shifted nearby, here near point is shifted further away. तर हे झाले सर्व त्याचे डिफरन्सचे पॉइंट आणि इथे या पद्धतीने हे दोन आहे. आफ्टर दॅट प्रेस्बॉयपिया, वेअर इज डिस्टर्ब. Now presbyopia, that means the old age peoples, their ciliary muscle becomes very weak, खूप weak होतात, therefore they cannot relax and according to their requirement. If they are not relaxing or contracting, then both the myopia and hypermetropia, both defect arise in their human eye, and in this case if they cannot observe. आता प्रेस्बॉयपिया म्हणजेच तुम्ही पुष्कळदा ओल्ड एज हायपरमेट्रोपिया हाही शब्द तिथे वापरू शकता, परंतु तुमच्या याच्यामध्ये प्रेस्बॉयपिया आहे. सम ओल्ड एज पीपल्स कॅन नॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज फार अवे ऑब्जेक्ट्स अँड देअर फॉर बोथ डिफेक्ट अराइज इन देअर ह्युमन आय अँड फॉर दॅट पर्सन्स बायफोकल लेन्स इज यूज्ड. आता बायफोकल लेन्स म्हणजे कशा पद्धतीने यूज होतो, तर हा जो वरचा पोर्शन असतो तो कॉन्केव्ह लेन्स असतो आणि खाली असा गोल राहतो, तर तो असतो कॉन्वेक्स लेन्स. आता पुष्कळदा याच्यामध्ये हे दिसतात, लक्षात येतात की वरचा लेन्स वेगळा आहे, खालचा गोलवाला लेन्स वेगळा आहे आणि ते वाचताना मग हे असं 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 वाचावं लागतं. पण आता नवीन लेन्सेस आलेले आहे ज्याच्यामध्ये दोन्ही त्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात, तर ते लक्षात येत नाही की खाली दुसरा लेन्स वापरलेला आहे बा म्हणून. तर अशा पद्धतीने प्रेस्बॉयपियामध्ये बायफोकल लेन्स वापरल्या जातात. त्यानंतरचा पॉईंट आहे ॲपरंट साईज. Apparent sight, that means when you want to observe these two objects are there having same height. Now here this is the human eye which is observing both the object. Now when this object is observing here, that is angle made by this human eye with this object and angle made by this human eye with this object, this is larger, this angle is larger, that is the angle subtended by this human eye with this object. दोन्ही ऑब्जेक्ट, हा एवढा ऑब्जेक्ट आहे, हा दोन्ही ऑब्जेक्ट सारखेच आहे, परंतु हा जो जवळचा ऑब्जेक्ट आहे हा मोठा दिसतो आणि दूरचा ऑब्जेक्ट छोटा दिसतो, बिकॉज इट डिपेंड्स ऑन द अँगल. हा जो अँगल सबटेंड केलेला आहे ह्युमन आणि या ऑब्जेक्ट सोबत, दॅट इज मोर दॅन दॅट ऑफ धिस अँगल, अँड देअरफॉर व्हेन यू ऑब्झर्व नियर बाय ऑब्जेक्ट इट्स वी विल अपियर सेम साईजची असेल तरी सुद्धा बघा जवळचा ऑब्जेक्ट कसा दिसतो, दूर दिसतो, दूरचा ऑब्जेक्ट कसा दिसतो, लहान दिसतो, कारण तेवढा अँगल त्याचा कसा असतो, लहान असतो तयार झालेला. दिस इज कॉल्ड ॲपरंट साईज. लास्ट पोर्शन दॅट इज
Uses of concave lens, convex lens, they are given, that are given, that is it is used in simple microscope, म्हणजे जे हे वापरतात आपले वॉच रिपेअरवाले किंवा जे घडी दुरुस्त करणारे किंवा सोनार लोक वापरतात छोटासा लेन्स, सिम्पल मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात खालच्या साईडला. कशासाठी चेक करतात तर प्लांट सेल, ॲनिमल सेल, अल्गी, फंगी, बॅक्टेरिया, ऑल दीज आर टू want to observe all these things. Also convex lens is used to correct the defect, that means in the spectacle who is suffer from hypermetropia, ज्यांना हायपरमेट्रोपियाचं आहे ते सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. ऑल्सो कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज इन प्रोजेक्टर, कॅमेरा, या सर्व गोष्टीमध्ये कॉन्व्हेक्स, अँड टेलिस्कोपमध्ये सुद्धा हा कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. कॉन्केव्ह लेन्सचे सुद्धा हे दिलेले आहे, तर ते सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचे आहे. आफ्टर दॅट पर्सिस्टन्स ऑफ विजन. आता पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हटलं तर बघा, जेव्हा मी असा हात फिरवते किंवा मग तुम्ही कधी अगरबत्ती जर फिरवत असाल तर आता हे इथे करून दाखवायला पाहिजे होतं मी. ठीक आहे. जेव्हा तुम्ही अगरबत्ती फिरवता किंवा मग तुम्ही दिवाळीमध्ये फुलझडी वगैरे फिरवता तर बघा त्याचा गोल तयार झालेला दिसतो. ॲक्च्युली फुलझडी फिरवता तर गोल असते का? ती नाही, परंतु ती जेव्हा तुम्ही फिरवता तेव्हा त्याची इमेज तुमच्या डोळ्यावर तयार राहते. अँड द इमेज विच इज फॉर्म दॅट इज इनप्रिंटेड ऑन युअर रेटिना फॉर 1/10 ऑफ अ सेकंड. एका सेकंदाच्या 10व्या भागा इतका तेवढा वेळ ती तुमच्या डोळ्यावर राहते. त्याच वेळी जर दुसरी त्याच्या बाजूला आली तर ती इमेज तयार होते. म्हणजे अशी जर एका वेळी सलग इमेज तयार होत असेल तर मग आपल्या डोळ्यावर सरळ गोलच सर्कल तयार झाले, डोळ्याच्या समोर सर्कल तयार झालेला दिसतो. दॅट इज कॉल्ड पर्सिस्टन्स ऑफ इमेज. तुम्ही एक प्रयोग पाहिला असेल पुष्कळदा. एका साईडला जर पिंजरा असेल आणि एका साईडला पोपट असेल आणि त्यांना जर अल्टरनेटली तुमच्यासमोर फिरवलं तर पोपट पिंजऱ्यात दिसतो. तर इथे सुद्धा एका वेळी तुम्ही पोपट पाहता, दुसऱ्या वेळी पिंजरा पाहता. पोपटाची इमेज तुमच्या डोळ्यावर, पिंजऱ्याची इमेज एका वेळी कॉम्बिनेशन होऊन तुमच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल आहे, पिंजऱ्यामध्ये पोपट दिसतो. हे सुद्धा एक्झाम्पल पर्सिस्टन्स ऑफ विजनच्या. 1/10 ऑफ अ सेकंड. आता तुमच्या जुन्या पुस्तकामध्ये 1/10च होतं, नाही 1/16 ऑफ अ सेकंड. 1/10 जुन्या पुस्तकात होतं, 1/16 ऑफ अ सेकंड इन प्रिंट रेटिनावर राहतं. सोबतच तुम्ही जो पिक्चर पाहता, जे रेकॉर्डिंग केलं जातं कॅमेरामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा समजा त्याचं मूव्हिंग दाखवत असेल तर ते सर्व पर्सिस्टन्स ऑफ विजनमुळेच होतं. तर हे सर्व एक्झाम्पल्स आहे. सोबतच तुमच्या डोळ्यामध्ये जे सेल्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला कलर्स दिसतात, रॉड्स अँड कोन्स. आता याच्यामध्ये रॉड्स जे असतात त्याच्यामुळे काय होतं, इंटेन्सिटी ऑफ लाईट लक्षात येतं, म्हणजे प्रकाश ब्राईट आहे की डिम आहे हे लक्षात येतं. आणि कोन्समुळे कलर्स हे लक्षात येतात. असं म्हटलं जातं की माणसांमध्ये स्त्रियांपेक्षा कोन्सची संख्या ही कमी असते. त्याच्यामुळे पुष्कळदा जेव्हा खरेदीला वगैरे जाताना माणसांना जर मॅचिंग जर मागितलं तर त्यांना ते रंग सारखे दिसतात, कारण त्यांच्यामध्ये कोन्सची कमी आहे. आपल्याला मॅचिंग चांगलं परफेक्ट घेता येतं, कारण आपल्यामध्ये कोन्सची संख्या, आपल्या डोळ्यामध्ये, स्त्रियांच्या डोळ्यांमध्ये कोन्सची संख्या कशी असते, जास्त असते. आणि म्हणून आपल्याला त्या वस्तू अगदी मॅच, कोणता रंग म्हणजे डिफरन्शिएट करता तो वेगवेगळ्या रंगामध्ये. आणि काही लोकांना बिलकुल दिसतच नाही, तर त्यांना ब्लाइंडनेस असतो, कलर ब्लाइंडनेस, म्हणजे रंग ओळखता येत नसेल तर त्यांना कोणता ब्लाइंडनेस असतो, कलर ब्लाइंडनेस. आणि परंतु त्यांची डोळे कशी असतात, साईट कशी असते, नॉर्मल असते. इथे हे पूर्ण चॅप्टर संपलेलं आहे. न्यूमरिकल्स मी तुम्हाला पाठवून देईल.